नमस्कार, मी मुक्ता. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आहे नागदिव्याचा सण. मार्गशीर्ष महिन्यातल्या पंचमीच्या दिवशी येतो. त्या दिवशी कणकेच्या पिठाचे दिवे बनवतात आणि ते दिवे वाफून घ्यायचे असतात. तर मी ते दिवे बनवलेले आहेत आणि वाफून पण घेतलेले आहेत. तर आमच्या इथे पद्धत आहे की पुरुष आपल्या घरात जितके असतील तितके त्याला एका पुरुषाला 5 दिवे असे बनवायचे. तर मी एकूण 20 दिवे बनवले आहेत. देवाचे 5 आणि मिस्टरांचे 5, मोठ्या मुलाचे 5 आणि छोट्या मुलाचे 5 असे एकूण माझे 20 दिवे झालेले आहेत. तर ते मी तुपामध्ये त्याच्या वाती जे आहेत ते भिजून घेतलेले आहेत. आता मी त्या दिव्यामध्ये ठेवलेल्या आहेत वाती. आता मी त्या दिव्याची पूजा करून घेणार आहे. ते दिवे मांडणार आहे आणि त्याच्यानंतर मी त्या दिव्याची पूजा करून घेणार आहे. मी जोपर्यंत मांडत आहे तोपर्यंत तुम्ही कमेंट करा की तुमच्याकडे कशी पद्धत असते, अशीच असते का वेगळी असते का आणखी काय असते. आमच्याकडं तर अशीच असते पद्धत, त्यामुळे मी असेच बनवत आहे. फक्त एवढंच की हे सुपामध्ये मांडतात आमच्या घरी. तर माझ्याकडे सूप नाही आहे, बद्याचं प्लॅस्टिकचं सूप आहे, त्यामुळे मी ताटामध्ये मांडत आहे. तर आपले असे दिवे मांडून झालेले आहेत. त्यावर मी हरभऱ्याची भाजी पण ठेवणार आहे. एक असे हरभऱ्याचे धाटं ठेवणार आहे. हळदी कुंकू लावून घ्यायचं अगोदर, आपली पूजा होईल. त्यानंतर हरभऱ्याची भाजी ठेवून घ्यायची. मी आता हरभऱ्याची भाजी ठेवत आहे. तुमची झाली का पूजा? कमेंटमध्ये सांगा. हरभऱ्याची भाजी ठेवल्यानं छान असे हिरवे हिरवे दिसत आहेत. आणि आता आपण ते दिवे जे आहेत ते आपण पाजळून घेणार आहोत. ते तुपामधले दिवे आहेत, तर ते पाजळून घ्यायचे आहेत. तर मला ते पोळत असल्यामुळं मी अगरबत्तीने लावत आहे. आणि ते दिवे जे आहेत त्याच्यावर आपल्याला काजळी धरायची असते. तर मी उलतणं घेतलेलं आहे. त्या उलतण्याला मी अशी काजळी धरून घेत आहे. आणि अशी परंपरा आहे की त्याच्यावर जे काजळी येते ते काजळी आज लावायची असते. म्हणजे त्याचं काजळ बनवायचं आणि ते आपल्या डोळ्याला लावायचं. तर मी आज लावणार आहे आणि मुलांना पण लावणार आहे माझ्या. की असं म्हणतात की ते काजळ लावल्याच्यानंतर नवीन दृष्टी येते. तर आपण लावायला काही हरकत नाही. आपल्या जे परंपरा आहेत त्या आपण पाळायच्या. तर माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट